रामनाना, तुम्ही वास्तव्याला आता पुण्याला असता, तुम्ही आता वेळात वेळ काढून आपल्या या शिमगा उत्सवाला हजेरी लावली, तर काय सांगाल तुम्ही या होळीबद्दल, आपल्या गावातल्या सणाबद्दल? सणाबद्दल काय सांगणार आता, मोऱ्याने सांगितलंय. मोऱ्याने सांगितलं होळीच्या बद्दल. तुम्ही सांगा की आता वर्षातून आम्ही कधी एकदा कधी होळीच्या पांडाला येतो. हो, दरवर्षी येतोय. अरे मग त्यासाठी दुसरं काय येतोय, सगळ्या गोष्टीला येतोय. अरे मग कशा दुसरं काय काय सांगायचं. आणि हा पप्पूदा आणि हे आपले पवार. पप्पूदा, काय सांगशील? तू पण नाही आपल्या होळीसाठी मुंबईवरून आलाय? मला फिलिंग फुल ढगात आहे, एक नंबर वाटते मला. मी माझ्या प्रत्येक बांधवांना जे मुंबई पुण्यामध्ये आहेत त्यांना हे आश्वस्त करतो की होळी, शिमगा, गणपती हे तर तुम्ही अनुभवलंच पाहिजे. त्याशिवाय कोकण नाही आहे आणि तुमच्याशिवाय गाव नाही आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही आज गावातली पोरं आलेलो आहे हळकुंड गाळायला जंगलामध्ये. अर्धी मुलं आम्ही इकडे आलो आणि अर्धी मुले दुसरीकडे गेलो. आणि होळी म्हणलं की आम्हा गावकऱ्यांचा एकदम जिव्हाळ्याचा सण असतो. शहरात गेलेले चाकरमणी देखील या शिमगा उत्सवासाठी गावी एकदम उत्साहाने हजेरी लावतात. तर आमचा जो हा खाली उतरलेला माणूस आहे तो आता तारापूरवरून आलेला आहे. का? आता शिमग्यासाठी. म्हणजे किती आवड आणि किती मनात इच्छा असेल की बाबा शिमग्याला आपल्याला गावाला जायचं आहे. आणि हा आहे आमच्या गावातला जंगलातला एक छोटासा जलाशय. त्याचं पाणी आता खूप खाली गेलं आहे. तिथं मोटर लावली आणि तिथून हे पाणी दुसऱ्या विहिरीत उडवलं जातं. आणि मित्रांनो, ह्या ज्या दगडी आहेत इथे आमच्या गावातल्या महिला पहिल्या कपडे धुवायला यायच्या. धुण्यासाठी त्या जलाशयातलं पाणी घेऊन इथे कपडे धुवायच्या. आणि ह्या वेळेचं जंगलात कोण लाकूड तोडतंय, कोण झाडं तोडतंय असा आवाज सगळीकडं दुमदुमत असायचा. म्हणजे असं कधीच होणार नाही की आपण रानात आलो आणि कोण आपल्याला भेटलं नाही. पण आता पूर्ण चित्र बदललं आहे. आता रानच माणसाची वाट बघत बसलं आहे. आता तुम्ही दिवसभर जरी इथे बसलं तरी कोणी फिरकत सुद्धा नाही. काळ पूर्ण बदलला आहे. आता चाललो आहे आम्ही आता एक जंगलामध्ये एक खूप प्राचीन कोकमीचं झाड आहे, तिच्यावरती चाललो आहे. आलो आहे तर पाहून येऊया कोकमं आलेत की नाही. आणि तिकडे जंगल पण खूप दाट आहे. बऱ्याच दिवसात किंवा म्हणा बऱ्याच वर्षात तिकडे कोण गेलं देखील नसेल. चला तर जाऊया कोकमीवर. तर मित्रांनो, हा आमच्या गावातला चेतन दादा. तो आता वास्तव्याने जरी मुंबईला असला, तारापूरला असला,
तरी तो गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाला सणाला एकदम उत्सुकतेने हजेरी लावतो. तर त्याला विचारूया आपण, काय सांगशील तुझ्या गावाच्या होळीबद्दल? होळी हा तर आपला दिवाळीचा सण. कोकणात असेल तर होळीला तर यावंच लागतं. हा विविध अवतार पाहण्यासाठी तर यावंच लागतं. गावातील सण म्हणजे एक ही परंपरा आहे आपली, ही तर साजरी केलीच पाहिजे. हा एक जिव्हाळा असतो, एक आपण लहानपण आठवलेलं असतं ते, त्या फक्त सणाच्या निमित्तानेच आपण अनुभवत असतो, म्हणून तरी आलंच पाहिजे. मी माझ्या प्रत्येक बांधवांना जे मुंबई पुण्यामध्ये आहेत त्यांना हे आश्वस्त करतो की होळी, शिमगा, गणपती हे तर तुम्ही अनुभवलंच पाहिजे. त्याशिवाय कोकण नाही आहे आणि तुमच्याशिवाय गाव नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर आहे, एकदम बरोबर बोलला चेतन दादा. कारण गाव हे आपण कितीही पुढे गेलो, आधुनिक झालो, तरी आपली गावाशी नाळ कधी तुटत नाही, आपला मातीशी संबंध कधी तुटत नाही. कुठेही गेलो आपण, परदेशात जरी गेलो तरी आपण ओळख, आपलं नातं आणि आपली मुळं ही गावातच राहणार आहेत. तर आता आम्ही अर्धा प्रवास पूर्ण केला आहे कोकमीपर्यंत, तर चला आता पुढे जाऊया. हा बघा मित्रांनो, हा आहे कावळा किल्ला. याच्या एकदम पायथ्याशी आम्ही चालत आहोत. कावळ्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत एकदम. आणि हे पहा मित्रांनो, आम्ही कुठे आलोय. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली ती फणस, त्या फणसीच्या झाडावरती आम्ही आलोय. आणि सध्या तरी तिला आता फक्त एकच फणस आलाय. तुझी पाठी घेण्याला कोण नाही, बघ ना. त्याला बरं वाटतं माहिती का, मोकळं वाटतं एकदम. इकडे आपण पाठी कसं अतिशय घनदाट जंगल आहे. वर्षानुवर्ष या जंगलाची तोड झाली नाही, त्यामुळं खूप घनदाट जाळ्यांनी वेढून टाकले सगळीकडे. पूर्वी रानाला तोड होती, त्यामुळं रानात सहज वावरता यायचं. आता रानात माणूसच राहिला नाही फिरणारा, तर रानाची तोड कुठून होणार. आता आम्ही पण आज होळी आहे आणि होळीसाठी हळकुंड गोळा करायचे म्हणून एवढी सगळी पोरं जमून आलो आहे. नाहीतर आम्ही पण महिने जंगलाकडे फिरकत नाही. आता आंब्यांचा सीझन येईल तेव्हा, किंवा काजू तोडायला, किंवा आता आमच्याकडे एक प्रथा आहे होळीमध्ये पिळकुटे, जेव्हा आपण 9 दिवस पिळकुटे पेटवतो त्यावेळेस आम्ही आंबोत्या आणि भाते त्या छोट्याशा पिळकुटीमध्ये तापवतो आणि ती दगडं आपटतो, आवाज येतो. ते जंगलातून तोडण्यासाठी येतो, तेव्हा रानामध्ये सगळीकडे फिरून आंबोत्या गोळा करतो. तुमच्याकडे आहे की नाही ही परंपरा मला माहीत नाही, असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. जंगलातून प्रवास करत आता पोचलो आम्ही कोकमीच्या झाडाखाली. आणि हे आहे इथं पाणी आहे बघा, याला भेकरीचं पाणी म्हणतात. कदाचित पूर्वीच्या काळी जंगली जनावरं, भेकर वगैरे असे पाणी पिण्यासाठी इथे येत असतील, त्यामुळे याला भेकरीचं पाणी म्हणतात. कोकमीच्या झाडावरती फळं अजून कच्ची आहेत, पण आपण आल्यासारखं कोकमीची पानं खाऊ आणि त्याचा आस्वाद घेऊ. आणि हा आहे आमच्या गावातील सर्व गावाला इथून प्यायचं पाणी पुरवलं जातं. मोठा तलाव, एकदम कावळ्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणारा हा तलाव आहे. कोणतीही भेसळ नाही, कोणतंही मिश्रण नाही, शुद्ध कड्याचं आणि झऱ्याचं पाणी, थंडगार पाणी. हे पाणी प्यायला सुद्धा भाग्य लागतं. आता फिरून आम्ही परत आलोय या लाकडाजवळ. आता ह्याला काढलं खरं, पण इथून खरी गावापर्यंत आणि होळीच्या खासरापर्यंत न्यायला खरी कसरत आहे. बघूया आता आम्हाला नेता जमतंय का. मित्रांनो, ते मोठं लाकडू आम्ही खांद्यावर घेतलं, पण ते काही नीट व्यवस्थित बसत नव्हतं, त्यामुळे आम्हाला आणता येत नव्हतं. मग आम्ही एक शक्कल लढवली, गावात आलो आणि आता ही बैलगाडी नेतोय आणि ह्या बैलगाडीत टाकून आता ते आम्ही आणणार आहोत. दुपारचे 12 वाजून गेलेत आणि बघा आमची उत्सुकता बघा. आम्ही ह्या उन्हाला देखील जुमानत नाही. का तर आमच्यासाठी सण प्रिय आहे.
म्हणून आम्ही सगळे आता ही बैलगाडी घेऊन चाललोय परत ते लाकूड आणायला, कसलीही पर्वा न करता. आता बहुत कष्टाने, खूप कष्टाने आता टाकले लाकडं गाडीत. आता केली सुरुवात आम्ही उचलायला. चला घेऊन जाऊया गावात. शाबास. मित्रांनो, माझा जो तुम्हाला आता दमल्यासारखा आवाज येतोय, श्वास जोरात जोरात घेण्याचा, तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओमध्ये तर कुठे गाडी ढकलताना दिसत नाहीये, पण गाडी ढकलून व्हिडिओ तेथूनच लगेच मोबाईल काढून पुढे येऊन गाडीच्या पळत व्हिडिओ ह्या उन्हातून काढतो, त्यामुळे दम लागतोय खूप. एवढं राहणार नाही, एवढं लाकडू आणणं सोपं नाही काम मित्रांनो, त्यामुळे हा दमल्यासारखा आवाज येतोय. हा समजून थोडं. मित्रांनो, आता वाजले दुपारचे 4. आम्ही पिकअप घेऊन आलोय. सगळी गावातली पोरं, खूप लांब आलोय आता गावापासून. आता आम्ही पिकअप घेऊन लाकडं घेऊन जाणार आहे. तर चला बघूया आता. आणि हे आमच्या गावातले औषध. त्याचप्रमाणे मुंबईवरून आलेले पम्या दादा आणि नुकताच 10वीचा पेपर पूर्ण करून आलेला हा अमोल. अमोल, किती पेपर बाकी आहेत रे? 2 पेपर बाकी आहेत, तरी पण होळीला मात्र त्यांनी हजेरी लावली, लाकडं आणायला मात्र हजेरी लावली. आणि इकडं आता सगळे गावकरी आम्ही. तर चला आता मी जातोय खालती. औषध तो पण पाडून ठेवा. हा न्याल ना तुम्ही? ठीक आहे, चला. आमच्या गावातले हे 2 सुपुत्र जंगलावर अशा प्रकारे तुटून पडलेत की एखाद्या शिकाऱ्यावर वाघ तर तुटून पडतो, तसे 2 जण आपल्या लाकडांवरती घुसरलेत. आमची पण असेच चालू राहिले तर मला वाटतं हे सगळं रान मोकळं करून टाकतील. आणि हा पप्पूदा आणि हे आपले पवार. पप्पूदा, काय सांगशील? तू पण नाही आपल्या होळीसाठी मुंबईवरून आलायस? मला फिलिंग फुल ढगात आहे. एक नंबर वाटते मला. होळी म्हणजे होळी आहे. संध्याकाळी काय आहे आपले सोय कधी काय आहे? संध्याकाळी खूप मस्त आहे. होळी आहे, होम आहे, तुम्ही बघा. हा येऊ दे, आजा येऊ दे. आज्यांनी पाडलेलं आहे अशा तऱ्हेने. पाड आता. कुठे लागतोय? जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. हे दर्शव दे. अरे हा काय रे? दर्शव तुझ्या. अरे हे, अरे हा पडला. ए भरते दा हे काय रे? काटा लागला त्याला, काटा. अरे तारा लागला रांडच्या नो. अरे हो, तारा आहेत. आणि हे दोघं घेऊन आलेले आहेत एक बारीकसं लाकूड. तिकडे टाक या साईडला.
सोड लावते आंबल्या नीट लाव. आजा 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 इकडे फिरव असा. घेतले घेतले. संधू दिसला काय ह्या आजोबांची मुलाखत तर तुम्ही बघितली असेल ना? बघितली का नाम पाहिजे रे बांबू. नाही? यंदा आपल्याला परत काढायची आहे जाऊन. हा हा बस बस. काठी लांब पाहिजे होती. बघा बघा. आता ते ही मोठा होम झालेला आहे आणि आता देवाची होळी झाल्यानंतर आता मी होळी रचले तुम्ही सांगू नका मला. ते आता आमचं आता दोघांचं चाललंय, तुम्ही तिसरं कशाला बोलताय? तर काय सांगाल आपल्या होळीच्या या सणाबद्दल? होळीच्या सणामध्ये तिकडे लोक ऐकतील आता. ऐकू द्या. आता कसं आता आपण सर्व मिळून आता हा होम लावलेला आहे, हा मोठा होम रचलेला आहे. आता ह्याच्यानंतर आता महिला मंडळ आता देवाची होळी लावलेली पूजा होणार. हा ते पूजा झाल्यानंतर मग सर्वजण उपास सोडल्यानंतर जो मोठ्या होळीचा जो टायमिंग असेल 12चा किंवा 11चा त्या टायमावरती ती लावली जाईल आणि नंतर मग पोरं वगैरे आपली एन्जॉय कबड्डी वगैरे काय खेळतील ते त्यांच्यावरती. काय तुमच्या वेळीची होळी कशी होती? आता आम्ही येतं आता नवीन पिढी आहे. तुमच्या वेळी होळी अजून वेगळ्या प्रकारे काय म्हणजे कसं असतं? काही वेगळं नाही, सगळं बरोबरच आहे. काल काय झालं की जमाना बदलत गेलेला आहे, काल काय नवीन नवीन सुविधा झालेली आहे, पण आपली जी जुनी रूढी झालेली आहे, जुनी पद्धत खड्डा खणायचा काय करायचं ते सगळं चाललेलंच आहे आपलं. काही काही ठिकाणी जीसीबीन खोदतात पण ते जीसीबीन खोदणं चुकीचं आहे. आपलं स्वतः खदलेलाच स्वतः हाताने खणलेला तोच खड्डा चांगला असतो. बाकी काय. चला धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. रामनाना, तुम्ही वास्तव्याला आता पुण्याला असता, तुम्ही आता वेळात वेळ काढून आपल्या या शिमगा उत्सवाला हजेरी लावली, तर काय सांगाल तुम्ही या होळीबद्दल, आपल्या गावातल्या सणाबद्दल? सणाबद्दल काय सांगणार आता, मोऱ्यांनी सांगितलंय. मोऱ्यांनी सांगितलं होळीच्या बद्दल. तुम्ही सांगा की आता वर्षातून आम्ही काही एकदा काही होळीच्या पांडालाच येतो. हो दरवर्षी येतोय. अरे मग त्यासाठी दुसरं काय येतोय, सगळ्या गोष्टीला येतोय. अरे मग कशा दुसरं काय काय सांगायचं. हा बघा मित्रांनो, होळीचा नैवेद्य मी आता घेऊन देवळात चाललोय. देवाची होळी
इकडे बघा रे. खराब होऊन जातील सकाळपासून. आपण आलो होळी आय गातीला खांबू रंजिल्या रामाने रंजिली होळी सीता आली शिंपून गेली होळी आय गातीला खांबू रंजिल्या रामाने रंजिली होळी सीता आली शिंपून गेली. वागण घेतलं. अरे वागण घे. ए पाडीन मातीत पाडीन. पहिले लावू दे ना. नाही होम पेटवायला सुरुवात केली. होम पेटवायला आणि ही गर्दी बघा. ए आपला बांबू बघा ना फुटतोय. मित्रांनो आमच्या गावात अशी प्रथा आहे की आता होळीला लटकवलेला जो नारळ आहे तो एक जण तोडून दोघ जण घेऊन गेलेत लांब जंगलात आणि आता ते येतील घेऊन. आम्ही होळीच्या भोवतीने आता गोल फिरणार आणि तो नारळ त्यांना आत टाकून देणार नाही. खूप मजा येणार आहे बघायला. आणि हा आमच्या गावातला भाई सकाळपासून जनरल शिफ्ट मारून आता संध्याकाळी आलाय. आता हा आलाय शीत घेऊन. आता आमचा दादा घेतोय शीत आणि हे सगळे मारेकरी उभे राहिले प्रोटेक्शन करायला की होळीत टाकून द्यायचं नाही. असे धोपटूया ना आपण की बास रे बास. चाल यार नक्की ऐकून या बरं बस तुझा करतोस बरोबर. काय बालिशगिरी हे काय रे भाई. भाई काय रे